हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना ग्रीन राईस करते, मटर आणि तांदूळ। आणि हे आपलं त्याचं साहित्य टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरची मध्ये करायचंय। तर आपल्याला हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचंय। हे बघा, हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि आपल्याला असं वाटण करायचंय। कोथिंबीर मी असे दांड्यासकट कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आणि टोमॅटो पण त्याच्यात बारीक करायचं। तर मी हे मिक्सरला लावून येते आणि याच्यामध्ये फोडणीला कांदा, जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता। ह्याच्यामध्ये मसाला वापरायचा नाही, आपल्याला मसाला आणि हळद नाही वापरायची। मी हे सगळं असं मिक्सरला लावते। हे फिरवल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, तर ओल्याने आपलं हे बारीक नाही होणार। तर मी मिक्सरला लावते आणि हे करते। हे बघा, मी असं ना हे ग्रीन वाटण असं ओबड-दोबडच झालं ते, कारण काही थोडंसंच होतं ना, ते एकदम बारीक पण नाही झालं। ठीक आहे, ओबड-दोबड आपल्याला केलं तरी आपल्याला चालेल। इथे मी आता तेल टाकते। ते मग मटर घेतले। मटर नसेल ना, मिक्स भाज्या असतील झाले, फरसबी, गाजर, मग काय तर माझे हे होते मटर, म्हणून मी मटर घेतले। तांदूळ धुवून टाकले। आपल्याला आता गॅस ठेवलेला आहे, गॅस पेटवलाय ना। तेल टाकल्यावर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं। जिरं टाकायचं, थोडंसं हिंग, कढीपत्ता, मस्त असं हे जिरं तडतडल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। मी एक कांदा मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला। टोमॅटो वगैरे आपल्याला सगळं वाटून घेतलेलं आहे। आपल्याला चांगला कांदा लाल करायचा। मी तांदूळ आधीच धुवून ठेवलेले आहे। हे बघा, आता कांदा आपला लाल झालेला आहे। मी वाटण वाटलेलं सगळं टाकून देते। मिरची मी 4 मिरची घेतलेल्या, तुमच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची द्या। चांगलं आपल्याला हे तर सगळं हे आपलं कच्चं आहे, म्हणून आपलं चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो वगैरे सगळं माझं जाडं मोठंच झालेलं आहे, एकदम बारीक झालेलं नाही। थोडंसंच होतं म्हणून ते मिक्सरला बारीक नाही झालं। गॅस मोठा करते थोडा, तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं हे करायचं, हलवायचं। चांगलं तेल सुटलेलं आहे। पाय अजून जवळून दाखवते। मटर घालायचे, ही मसाला हळद काहीच वापरलेली नाही याच्यामध्ये। आपले धुतलेले तांदूळ टाकायचे। आपला असा ग्रीन राईस तयार झाला आहे।
हलवल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. मला नेहमी असं बघायची सवय झालेली आहे. माझं भाताला पण पाणी असंच ठेवते बोटापर्यंत. तुम्हाला जसं तुम्हाला नरम पाहिजे, फडफडीत पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं. आता मी ते ना एक पाऊच हे घेतलंय बिर्याणी मसाला, त्याच्यातला मी अर्धा, छोटा पाऊच आहे त्याच्यातलं मी अर्धा पाऊच याच्यात घालते. आणि मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ. आपल्याला एक उकळी आणायची आणि आपल्याला गॅसला हे करायचं. त्याला एक उकळी येऊ द्या. आता कोथिंबीर वगैरे मी सगळं याच्यातच वाटलेली आहे. मी काहीच दुसरं टाकणार नाही, नाही हळद आणि नाही मसाला, त्याचा वापर केलेलाच नाही. उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे. आता याला उकळी आली नाही, याच्यावर आता एक चमच घी सोडते. असं आपल्याला मस्त असं घी सोडायचं आहे, छान लागतो राईस. कोणत्या पण राईसवर नंतर एक चमचा आपल्याला तोच चमचा पाण्यामध्ये त्या बुडून आपल्याला हे करायचं. उकळी आली, मी आता ना गॅसला हे लावते. त्याच्यात काय 2 ते 3 मिनिटात शेती होऊन जाते. आपल्याला 3 शिट्या काढायच्या, फक्त 3 शिट्या. हे बघा, आता मी झाकण उघडते. थंड झाला असेल ते बघा. आता त्याला वाफ काढली. आता आपल्याला हा आपला ग्रीन राईस तयार झाला आहे. याचे बघा मसाले बिसाले कोणतेच वापरले नाही, फक्त मी याचा मसाला वापरलाय. हे बघा असा मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे, फक्त हिरव्या मसाल्यामध्ये. फक्त टोमॅटो घातलाय, हळद नाही आणि मसाला नाही, फक्त बिर्याणी मसाला घातलेला आहे. बघा कसं वाटलं माझा राईस, मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल बटनला क्लिक करा. आता मी गरम आहे म्हणून परत बंद करून ठेवते आणि तो गरम चांगला लागेल. कुकर लागत नाही, लागला. चला बाय बाय.